खंडोबा मंदिर जेजुरी महाराष्ट्रातील लाखो लोकांचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या खंडोबाचे मंदिर जेजुरी गडावर आजही अभेद्य उभे आहे। जेजुरी येथे डोंगरावर उभे असलेले श्री खंडोबाचे मंदिर अत्यंत सुंदर असून या मंदिराची वास्तुकला ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे। हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावातील डोंगरात वसलेले आहे। राज्यातील प्रसिद्ध तीर्थापैकी एक असणारे हे मंदिर काळ्याभोर दगडांनी बांधलेले आहे। मंदिरात खंडोबाची अश्वारूढ उभी मूर्ती तसेच खंडोबा व त्यांची पत्नी म्हाळसाबाई यांची देखील मूर्ती आहे। खंडोबा मंदिराचा परिसर हा भव्य असून भाविक मोठ्या आनंदाने येथे भंडारा उधळत असतात। खंडोबाला हळदी भंडारा आणि नारळाचा मान असतो। या गडावर जाण्यासाठी जवळपास 200 पायऱ्या असून नवविवाहित वर आपल्या वधूस कडेवर घेऊन या जेजुरी गडाच्या पायऱ्या मोठ्या प्रेमाने चढ असतात। या पायऱ्या चढ असताना वाटेच बानुबाई, खंडोबाची दुसरी पत्नी, यांचंही मंदिर लागतं। मंदिराच्या सुरुवातीला भव्य दगडी कमानी आहेत। मंदिरात प्रवेश करत असताना उत्तर दरवाजा लगत देवाचा नगारखाना आपल्याला पाहायला मिळतो। पूर्वेकडून मोठ्यात मोठ्या आकाराचे पितळी धातूने मढवलेले कासव आहे। सर्वत्र परिसर भंडारा उधळल्याने गजबजून जातो। त्यामुळे पिवळ्या रंगाने मंदिराची अजून शोभा वाढते। जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावतो अशी या देवाची महती असून अनेक लोक आपला नवस फेडायला इथे गर्दी करत असतात। खानदेशातील लोकांची संख्या देखील इथे अधिक प्रमाणात पाहायला मिळते। खंडोबा हे कार्यसिद्धीला नेणारं दैवत आहे। श्री नानाजी फडणवीस यांनी आपल्या नवस कबुली निमित्त 1 लाख रुपये रोख देवाला वाहिले होते। त्या पैशातून 25,000 रुपयांच्या मूर्त्या बनवल्या तसेच उर्वरित पैशातून मुखोटे अशा विविध प्रकारचं साहित्य आण। देवाच्या मंदिरात पितळ चांदी युक्त 3 मूर्तींचे जोड होते परंतु त्यातील एक मूर्तीचा जोड IS 1942 ला चोरी झाला होता। जेजुरी मंदिर इतिहास असा आहे की श्री खंडोबा मंदिराचे बांधकाम IS 1608 मध्ये पूर्ण झाले। मंदिराभोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे राघो मंबाजी या मराठा सरदाराने IS 1637 मध्ये पूर्ण केली। मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वास्तू होळकरांनी बांधल्या। IS 1742 मध्ये त्यांनी मंदिरात दगडी खांब उभे केले। काही कालांतराने मंदिराच्या सभोवतीची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम देखील त्यांनी IS 1770 पूर्ण केले। श्री तुकोजी होळकर यांनी भुलेश्वर या मंदिराचा स्वतः लक्ष घालून जीर्णोद्धार केला। भुलेश्वर हे मंदिर जेजुरी गडापासून सुमारे 17 किमी अंतरावर आहे। हे मंदिर 11व्या शतकात देवगिरी येथील यादवांनी बांधलेले आहे। याच भुलेश्वर देवाचे खंडोबा निहसीन भक्त होते। त्या काळात खंडोबा म्हणजे एका खंडाचा मालक। पंढरपूरच्या विठ्ठलानंतर खंडोबा हे दैवत भाविक लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे। नैसर्गिक विविधतेत नटलेले हिरव्यागार अशा डोंगरावर खंडोबाचे मंदिर अति शोभामान दिसते। गेले कित्येक वर्षांपूर्वी धनगर व इतर समाजातील लोकांनी दीपमाळा, कमानी तसेच पाया देखील उभारलेल्या आहेत। हे सगळे नक्षीदार काम अत्यंत तेजोमय आहे। सर्व शेतकरी बांधवांना आपलंस वाटणार हे दैवत शिव, भैरव आणि सूर्यदेव या तिन्ही देवाचं एकत्रित स्वरूप आहे। म्हणून खंडोबाचा उपवास देखील भाविक मंडळी रविवारी करतात। या मंदिरापासून काही किमी अंतरावर असणाऱ्या कडे पठारावर खंडोबाचे जुने मुख्य मंदिर आहे, परंतु जेजुरी येथे जे नवीन मंदिर बांधण्यात आले ते सुद्धा 3 शतकापूर्वीचे म्हणजे जवळपास 17व्या शतकातील आहे। हे खंडोबाचं मंदिर त्या काळात मोगली सैन्याने उद्ध्वस्त केल्याची घटना इतिहासात नोंद आहे। मंदिराबद्दल असं देखील सांगितलं जातं की जेव्हा मंदिरातील मधमाशा मोगली सैन्याच्या मागे लागल्या त्या काही केल्या शांत होत नव्हत्या, म्हणून औरंगजेब बादशहाने श्री खंडोबाला साकडे घातले तसेच मंदिरासाठी 1,25,000 चांदीच्या मोहरा दिल्याचा उल्लेख सुद्धा इतिहासात आढळतो।
9 लाख पायरी असणारा हा जेजुरी गड अशी देखील गडाची महती सांगितली जाते. गडावर जाऊन खंडोबाचं दर्शन घेतले की म्हाळसाबाई, मणी मल्ल व खंडोबा यांच्या 3 सुरेख मूर्त्या आहेत. गडावर अनेक पुरातन वास्तू असून प्रचंड वजनाची दिव्य भव्य तलवार सुद्धा आहे. ही जड तलवार हातात घेऊन दरवर्षी इथे एक खेळ खेळला जात असतो. ही वजनदार तलवार जो कुणी जास्त वेळ हातात पेलू शकेल त्या व्यक्तीला योग्य इनाम दिला जातो. खडोंबा यात्रा उत्सव, चंपाषष्ठी. तसं पाहायला गेलं तर गडावर नियमित गर्दी असते. परंतु यात्रेच्या दरम्यान प्रचंड गर्दी पाहायला मिळते. खंडोबाची जत्रा चैत्र, पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा असे हे 5 दिवस असते. मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे एकूण 6 दिवस तर वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विन शुद्ध प्रतिपदा असे एकत्रित 10 दिवस यात्रेचे असतात. या यात्रेत अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच आषाढी वारी निमित्त पंढरपुरी निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा देखील 1 दिवस जेजुरी येथे मुक्कामी असतो. तेव्हा देखील गडावर प्रचंड मोठी गर्दी असते. चंपाषष्ठी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्ठीच्या दिवशी साजरा करतात. या महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते. मणी मल्ल या 2 दैत्यांना पराजित करून खंडोबाने लोकांना संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी. म्हणून ही घटना नियमित स्मरणात राहावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठीची नवरात्र म्हणजे 6 दिवसांची असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असं तिचं स्वरूप असतं. या दिवसात गडावर प्रचंड मोठी यात्रा भरते. हा उत्सव गावोगावी देखील साजरा केला जातो. अनेक लोककलेच्या माध्यमातून हा उत्सव ग्रामीण भागात साजरा करतात. त्यात जागरण गोंधळ घालून वाघ्या मुरळी यांना दान धर्म करणे, त्यांना भोजन देणे असे अनेक उपक्रम राबविले जातात. या दिवशी वांग्याचं भरीत अन भाकरी असा खंडोबाला नैवेद्य केला जातो. यातला काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्याला भंडारा लावून खाऊ घालतात. त्याची पूजा करून तळी उचलून आप्तस्वकीय मंडळी सोबत आनंदाने आरती केली जाते. पौष पौर्णिमेला फार जुन्या काळापासून जेजुरीला गाढवांचा बाजार भरत असतो. तो आजही भरतो. या विविध वाहतूक साधनांमुळे जरी गाढवांचा उपयोग कमी झाला असला तरी गडावर आजही लोक अनेक पैसे खर्च करून गाढव खरेदी करतात. पुणे ते जेजुरी अंतर किती आहे ते आपण जाणून घेऊ. जेजुरी गडावर दर्शनासाठी राज्यातील प्रत्येक भागातून लोक येत असतात. त्यांना गडावर येण्यासाठी अनेक वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे, बस, खाजगी गाड्या. पुणे येथून जवळपास 49 किमी अंतरावर जेजुरी गड असून इथे यायला पुणे महानगरपालिकेने बसच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा.